महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विविध निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांद्वारे महिलांसाठी संचालित पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं। लाभार्थी महिलेच्या पिंक ई रिक्षातून प्रवास करत त्यांनी महिलांना कृतीशील विश्वासही दिला। राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने येथील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 50 पात्र महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा वितरित करण्यात आल्या। ही रिक्षा ही अत्यंत उपयुक्त आहे। इलेक्ट्रिक असल्यामुळे हिला पेट्रोल किंवा डिझेलचा कुठल्याही प्रकारचा खर्च नाहीये आणि तसेच 5 वर्षाची पूर्ण मेंटेनन्सची देखभालीची व्यवस्था जी आहे ती कंपनीने स्वतःच्या अंगावरती घेतलेली असल्यामुळे महिला ज्या आहेत त्या किमान 30 ते 35 हजार रुपये दर महिन्याला। तर महाराष्ट्र शासनाचं जे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत ते 10,000 ई रिक्षांचं आहे आणि पहिल्या 6 महिन्यात अदिती त्यांनी सांगितल्याप्रमाणे 5,000 ई रिक्षांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते आम्ही करणार आहोत दिवाळीपर्यंत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या 5,000 रिक्षांचं जे आहे ते तो इसमें जो मैंडेटरी ट्रेनिंग है ई रिक्शा के लिए गवर्नमेंट ऑफ इंडिया द्वारा वो 10 दिन की है। तो जो महिलाएं हैं उनको 10 दिन की मैंडेटरी ट्रेनिंग जो है वो दी गई है, प्रैक्टिकल एज वेल एज थ्योरेटिकल। गाड़ी के मेंटेनेंस के बारे में भी, गाड़ी के सारे फीचर्स के बारे में भी जो है उनको अवगत कराया गया है। तर आपण जे आहे ते 1500 चार्जिंग पॉइंट जे आहे ते पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मिळून आपण टाकणार आहोत। तसेच या रिक्षांची जी आहे ती स्पेशालिटी अशी आहे की आपण 16 एम्पियरचं जे आपलं रेफ्रिजरेटरचं फ्रीज असतं त्याच्यावर सुद्धा आपण हिला चार्ज करू शकतो। तर याच्या व्यतिरिक्त कंपनीकडनं जे आहे आम्ही जवळपास 1500 चार्जिंग पॉइंट जे ते उपलब्ध करून देणार आहोत। मेट्रोला किंवा एअरपोर्टच्या ठिकाणी जिथे जिथे रिक्षांसाठी आवश्यकता आहे अशा सगळ्या ठिकाणी जे आहे ते आम्ही तिथे चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध करून देणार। हमने असिस्ट किया है जो सारी महिलाएं हैं उनको ड्राइविंग लाइसेंस करने के लिए ट्रेनिंग होने के बाद में, और उनको जो है वो रेगुलर जो लाइसेंस है उसके ऊपर आप ई रिक्शा चला सकते हैं, वो लाइसेंस जो है वो उनको मिला है। कैमरामैन सचिन सह सनी भुंगाडे, शंकनाथ, न्यूज नागपूर।